महाराष्ट्र विधिमंडळात बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक मंजूर करून सध्या ते राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलंय. हे विधेयक लोकशाहीला धक्का देणारं असून जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारं आहे, असा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इचलकरंजीत जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी कॉम्रेड सदा मलाबादे यांनी या विधेयकामुळे सामान्य जनतेचा, कामगारांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकारविरोधी आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जाणार असल्याची भीती व्यक्त केली. या कायद्यातील तरतुदी आणि शब्दरचना संदिग्ध असून प्रशासन त्याचा मनमानीपणे अर्थ लावू शकतं, अशी भीती व्यक्त करत विधेयकात कुठंही अर्बन नक्षल, डावे किंवा अतिडावे असा उल्लेख नसताना सत्ताधाऱ्यांकडून हे शब्द वारंवार वापरले जात आहेत. मग उजव्या विचारसरणीच्या संघटनांना सरकार मुभा देणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. कम्युनिस्ट पक्षाचा नक्षलवाद्यांना पाठिंबा नाही, असं स्पष्ट करत अर्बन नक्षलाच्या नावाखाली जनतेची आंदोलनं चिरडली जाणार असतील तर याला तीव्र विरोध करण्यासह हे विधेयक त्वरित रद्द करण्यात यावं, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड सदा मलाबादे, शिवगोंडा खोत, नवी शेख, भाऊसाहेब कसबे, धनाजी जाधव, दत्ता माने, नूर महम्मद बेळकुडे, पार्वती म्हेत्रे आदींनी सहभाग घेतला. आंदोलकांच्या वतीनं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं.